लग्न व्यवस्थेवरचा विश्वास उडालेल्या 5 मुली फक्त आपल्या बापाच्या हट्टाला कंटाळून लग्न करायला तयार होतात, पण एका अटीवर, एकाच मुलाशी लग्न करण्याच्या. आता हे आव्हान कोण स्वीकारणार? पण तरी त्यांच्या द्रुपद परीक्षेत एक पुरुष उतरतो आणि सुरू होते एक अफलातून कॉमेडी. विजय सातघरे दिग्दर्शित 5 नार 1 बेजार. तुम्ही लग्न करत नाही ना, तर आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही पोरीनो. आम्ही लग्नाला तयार आहोत, पण आम्ही लग्न करणार तर एकाच मुलाशी. अदिती सारंगधर, हेमांगी कवी, श्वेता मेहेंदळे, लीना भागवत, हर्षाली झिने या 5 नारींनी बेजार केलेला पुरुष साकारतोय संजय नार्वेकर. सांगोवांगी नाही सच्ची हाय कहाणी, अरे वाटून घेऊ दादला म्हणल्या 5 बनी. तुम्हा सवतीचं सख्य पाहून बरं वाटलं? कसं काय? कारण मीच तो तुम्हा 5 जणींशी लग्न करणारा तुमचा होणारा नवरा. त्यांची अजून एक बहीण असते 6वी, तिचा हुंडाबळी घेतला जातो. त्यामुळे यांचा लग्न या संस्थेवर, लग्न या गोष्टीवरचा विश्वास उडालेला असतो, म्हणून ह्या टाळत असतात. आणि एके दिवशी ते म्हणतात, ही धमकी मिळाल्याबरोबर ते म्हणतात की ठीक आहे, आमची पण एक अट आहे की आम्ही एकाच मुलाशी लग्न करू. म्हणजे असं कोण तयार होणार नाही त्यावेळी टाळत आहे, आणि ते लग्न करायला मी तयार होतो. कोणी पाठवलं तुला? फाटक गुरुजीने. संपूर्ण चेकअप झालाय. ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे. तुम्हा 5 जणींपेक्षा वेगळा. एड्स नसल्याचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. नासा ताकद आहे. तुमच्या 5 जणींच्या पत्रिका जुळवल्या. 36च्या 36 गुण जुळतात. मला आई, पर्यायाने तुम्हाला सासू नाही. विजय चव्हाण त्याच्याकरता म्हणजे काही बक्षीस ठेवतात की एवढं बक्षीस मिळेल, आणि हा तयार होतो. त्या आधी साथ होता आणि नंतर ह्याच्या प्रेमात पडतात. पण हा त्यांच्याशी लग्न करत नाही, हा पळून जातो. पण हा ते करण्यासाठी का तयार होतो, त्याच्या मागे एक भावनिक कारण असतं. अशा 2 पातळ्यांवर चाललेली भूमिका आहे. तिच्या गळ्यात बांधावं का त्याला? गावात बांधावं का तिच्या गळ्यात? दादा, आजचं प्रवचन फार रंगलं नाही. होय ताई. पुढचं प्रवचन कुठल्या बरस्थानी आहे? आईच्या गावात. आम्ही जातो आईच्या गावात, आम्ही जातो आईच्या गावात. तू छान छान जेवण बनवणार आहेस. मी छान जेवण बनवलेलं आहे. तू आईच्या गावात जाणार आहेस. मी आईच्या गावात गेलो पण. बंबई से आया है बापू सिलाना. गाँव कब आओगे भैया? कहा? आईच्या गावात. आईच्या गावात. विषय खूप हलका फुलका आणि छान आहे. 5ही हिरोईननी म्हणजे अगदी छान कोऑपरेट केलं आहे, संजयजींनी सुद्धा. त्यामुळे आम्ही मिळून मिसळून एक सुंदर कॉमेडी चित्रपट जो सगळ्यांना बसून बघायला आवडेल असं बनवलं. हा, आता आपल्यामधलं नातं हे नवरा बायको सारखंच असेल, तरीही आम्हा 5 बहिणींच्या शरीराला त्या अर्थी स्पर्श करायचा नाही. नवरा म्हणून जी काही कर्तव्य असतील ती सगळी पाळावी लागतील. उदाहरणार्थ महिन्याभराचा खर्च चालवणे, आमच्या हौसा मौजा भागवणे. यातल्या एकाही नियमाचं उल्लंघन म्हणजे लग्न कॅन्सल. सगळे जे काही कमर्शियल आपण चित्रपट बघतो त्यात फक्त आपण डॉट कॉमेडीज बघतो. सस्पेन्स असलेलं सगळ्यांनाच आवडतं, त्यामुळे थोडा एक सस्पेन्स हा भाग त्याच्यात असेल तर तो होल्ड करतो पिक्चरला. म्हणतात त्यामुळे सस्पेन्सचे एक पूर्ण एक तडकावाना असा दिलेला आहे सस्पेन्स. पोरी बाबा पोरी 5 या नडला जो यांना झाला आर पार. 5 नार 1 बेजार, पार
my life. वाचनात एक बेजार पारा पारा, can't run no high. वाचनात एक बेजार पारा पारा, come and save my life. वाचनात एक बेजार पारा पारा. मराठी नववर्षाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत जे कक्षेबाहेरचे प्रयत्न चालू आहेत ते नक्कीच अभिनंदनीय आहेत. या प्रयत्नांना तुम्ही जाणकार प्रेक्षक हाऊसफुल प्रतिसाद द्याल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा. आता आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.